स्वस्ति श्री गणनायको गजमुखो मोरेश्वर सिद्धिदः बल्लाळस्तु विनायक स्वखमढे चिंतामणी स्थेवरे लेण्याद्रौ गिरिजात्मज सुवरदो विघ्नेश्वरश्चोझरे ग्रामे रांजण संस्थितो गणपति कुर्या सदा मंगलम्। आपला कार्यक्रम एकमेकांशी वार्तालापाचा आहे. आपण एकमेकांशी गप्पा मारणार आहोत, बोलणार आहोत. हे बोलत असताना काही टेक्निकल प्रॉब्लेम आला तर तुम्ही आम्हाला सांभाळून घ्या, कारण चांगल्या कामाला नेहमी विघ्न येतात असं म्हणतात. आणि सगळ्यांनी सगळ्यात महत्वाचं एक काम असं करायचं आहे की असं म्हणतात की मोबाईल जर सारखा कानाला लावला तर कानाचा कॅन्सर होतो. मग तुम्ही ठरवा तुमचा मोबाईल आता हा चांगला कार्यक्रम आहे, या चांगल्या कार्यक्रमात मला असं वाटतं की तुमच्या कानाला कॅन्सर व्हावं, म्हणून तुमच्या मोबाईल इनिशिएट बंद करून टाका आणि मोबाईल बंद केल्यानंतर परत एकदा छान टाळ्या वाजवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जेव्हा गप्पा मारतो तेव्हा माझ्या प्रश्नांची उत्तरं खूप जोरदार आवाजात द्यायची, जसं की हो नाही. मी मगाशीच म्हणलं की चांगल्या कामाला जेव्हा आपण बाहेर पडतो करतो त्यावेळेस काही ना काहीतरी विघ्न येतात आणि ती विघ्न दूर करण्यासाठी आपण एका देवतेची प्रार्थना करतो. ती देवता कोणती सांगा? गणपती, गणांचा अधिपती गणपती. मध्यंतरी जेव्हा मी परदेशामध्ये गेलो तेव्हा मला एका वडिलांनी असं विचारलं की काय म्हणजे तुमचा तो गणपती, त्याची सोंड अशी लांब, त्याचे कान एवढे मोठे, डोळे बारीक, तो काय म्हणजे उंदरावर बसतो, असा कुठं देव असतो आणि तुम्हाला जर असा मुलगा झाला तर तुम्ही ऍक्सेप्ट कराल? विचार करण्यासारखी गोष्ट होती की असं असताना तुम्ही डिस्टर्ब करू नका का मागच्या लोकांना शूटिंग करणाऱ्या मंडळी, की असं असताना प्रत्येकाच्या मनात प्रश्न पडेल की सोन हरवणारा असा मुलगा जर आपल्याला झाला तर कसं वाटेल. पण त्याच्या मागचं जर दुःख तुम्हाला कळलं तर तुम्हालाही वाटेल की आपला मुलगा गणपतीसारखा असावा. जसं की डोळे बारीक म्हणजे बारीक पहा, बारीक विचार करा, सूक्ष्म अवलोकन करा. कान मोठे म्हणजे जास्तीत जास्त ऐका. तोंड दिसत नाही म्हणजे कमीत कमी बायकांना सूचना. त्याचा दात एक दिसतो, खायचे दात दिसतात, बाहेरचा एक दात दिसतो, खायचे दात दिसत नाहीत म्हणतात, म्हणजे तुम्ही तुमची सुख दुःख नेहमी झाकून ठेवा. त्याचं पोट एकदम मोठं आहे, इतरांची पाप, इतरांच्या चुका क्षमा करून आपल्या पोटात घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो ज्या वाहनावर बसतो ते वाहन आहे बुद्धी. माझ्यासारखा माणूस जर उंदरावर बसला तर कसा दिसेल? तो तर गणपती आहे. मग गणपती हे तर्काचं प्रतीक आणि बुद्धी नेहमी तर्कावर स्वार होते. त्याशिवाय उंदीर हे काळाचं प्रतीक आहे आणि काळ जसं कुरतडतोय तसं लक्षात ठेवा की आपलं आयुष्य संपत चाललेलं आहे आणि आपल्याला या कमीत कमी आयुष्यामध्ये जास्तीत जास्त सुखी व्हायचंय. आणि त्यासाठी आपण गणपतीचं स्मरण करूया, गणपतीची प्रार्थना करूया. श्रोते हो, या कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे की सुरुवातीला मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. ही माहिती झाल्यानंतर तुम्हाला एक लघुचित्रफित दाखवली जाईल. त्याच्यानंतर इंटरव्हल नंतर तुम्हाला मला काही प्रश्न विचारायचे आहेत आणि तुम्ही मला प्रश्न विचारायचे पण इंटरव्हल नंतर.
कार्यक्रम सुरू असताना तुम्ही कुठलाही प्रश्न विचारू नका. तुमच्यासाठी वेळ ठेवलेली आहे इंटरव्हल नंतर. तत्पूर्वी माझी सगळी पुस्तकं, कॅलेंडर्स वगैरे बाहेर विक्रीसाठी ठेवलेली आहेत, ते तुम्ही घेऊ शकता. त्याशिवाय प्रत्येक कार्यक्रमाचा प्रत्येक भाग तुम्ही शांतपणाने ऐकायचा आहे आणि नंतर तुमच्या शंका मला जरूर विचारायच्या आहेत. तर आता आहे आजकाल वास्तुशास्त्राचं फॅड हे आत्ताच आहे का पूर्वीचं, याचा आपण पहिला विचार करू. बरीच लोक म्हणतात की हे फॅड आजकाल आलेलं आहे. पूर्वी कुठं होतं? पूर्वी जुन्या बायका म्हणतात आमच्या वेळेस कुठं काय होतं का, पत्रिका बघत होते का, काय घरदारं आमची वास्तुशास्त्राप्रमाणे बांधली होती? असं नाहीये. श्रोते हो, वास्तुशास्त्र हे फार प्राचीन आहे. अगदी तुम्ही पुराण काळामध्ये गेला तर तुम्हाला मी रामायणातली एक कथा सांगतो आणि त्याचं तुम्ही मला उत्तर द्या. ज्यावेळेस कैकेयी चिडली आणि चिडल्यानंतर ती कुठे गेली माहिती का तुम्हाला? क्रोधागारात गेली. क्रोधागारात. बायकांना सूचना आहे घरात चिडायचं आणि नवऱ्यांना सूचना आहे क्रोधागारात बांधून द्या. मला सांगा, तर रामायणामध्ये ही कहाणी आपण ऐकलेली आहे की कैकेयी रागाने लालबुंद होऊन क्रोधागारामध्ये गेली. याचा अर्थ आपल्या घरामध्ये चिडचिड करण्यासाठी एक वेगळं भवन पूर्वी होतं, रागराग करण्याचं एक ठिकाण होतं, याचा हा अस्सल पुरावा. त्यानंतर आपण थोडंसं पुढे आलो, रामायण झालं, महाभारतामध्ये आलो. महाभारतामध्ये आल्यानंतर भगवान श्रीकृष्ण हा एक नंबरचा वास्तुतज्ञ होता. त्यांनी जी मय नगरी मयासुराकडनं बसवली होती आणि त्याला कौरवांना खड्ड्यात घालायचं जे कारस्थान केलं ते त्यांनी मधोमध खड्डा ठेवून केलं. हे उदाहरण आहे महाभारत. त्याची द्वारका नगरी ही सुद्धा वास्तुशास्त्राप्रमाणे होती आणि कालांतराने द्वारका पाण्यात गेली आणि आजकाल आपल्याला त्याचे अवशेष सापडतात समुद्रामध्ये. मग मला सांगा, त्यानंतर आपण थोडंसं पुढे आलो. पुढे आल्यानंतर तुम्ही बालाजीचं, तिरुपती बालाजीचं जर मंदिर बघितलं तर तिरुपती बालाजीचं मंदिर 100% वास्तुशास्त्राप्रमाणे. एवढंच काय, पण सांगली आणि कोल्हापूर भागामध्ये जेव्हा मी फिरतो तेव्हा जुने वाडे पाहतो तेव्हा त्यातले बरेचसे वाडे हे वास्तुशास्त्राप्रमाणे 100% असल्याचे दिसतात आणि त्यांना जेव्हा विचारलं जातं की या वाड्याला किती वर्ष झाली तेव्हा सांगितलं जातं 300 वर्ष, 400 वर्ष, 500 वर्ष. एवढंच काय, पण पुण्यामध्ये एक प्रसिद्ध वाडा आहे जो पेशव्यांनी बांधला, त्याचं नाव काय सांगा? हा शनिवार वाडा. शनिवारच्या दिवशी सगळी कामं पूर्ण झाली. हा उत्तराभिमुख आहे. आपण पुढे दिशांमध्ये हे सगळं पाहणार आहे. जेव्हा पेशवे राजधानी करण्यासाठी फिरत होते त्यावेळेस पहिली राजधानी त्यांनी सासवड करायची ठरवली. सासवडला त्यांनी पहिल्या त्या पुरंदरांनी वाडा बांधला, पण त्यानंतर जेव्हा पुण्याच्या काठी फिरत होते त्यावेळेस एक कुत्रा सशाच्या मागं धावत होता. माफ करा, एक ससा कुत्र्याच्या मागे धावत होता. एक ससा कुत्र्याच्या मागे धावत होता. मी चुकीचं बोलतोय का? होय, असंच होतं. ससा कुत्र्याच्या मागे धावत होता आणि कुत्र जीव घेऊन पळत सुटला. त्यावेळेस पेशव्यांच्या वास्तुतज्ञांनी सांगितलं जिथं सशामध्ये एवढी ताकद येते तेव्हा वास्तूमध्ये तुम्ही तुमचा वाडा बांधा आणि उत्तरेकडे दृष्टी ठेवा. उत्तरोत्तर प्रगती करण्यासाठी उत्तरेचा ध्रुव तारा तुमच्या वास्तूमध्ये प्रकाश पाडू द्या, म्हणजे तुमची उत्तरोत्तर वृद्धी होईल. म्हणून तुम्ही उत्तरेला तोंड करून तो शनिवार वाडा बांधा आणि दिल्लीकडे लक्ष ठेवा. अटके पार झेंडा त्यांनी त्यानंतर लावलेला आहे पेशव्यांनी. त्यानंतर त्याच्या आधीचा जर आपण काळ बघितला छत्रपती शिवाजी महाराजांचा, तर छत्रपती शिवाजी महाराज हे चांगले जाणकार वास्तुतज्ञ होते. एवढंच नव्हे तर अंकशास्त्राचे चांगले जाणकार होते. त्यांच्या पदरी देश परदेशातले ज्योतिषी लोक होती. आता मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत म्हणायला गेलो आपण तर त्यांचं प्रधान किती लोकांचं होतं सांगा? आवाज येऊ द्या हो. 8 लोकांचं. त्यांचे प्रमुख गड किल्ले किती होते? 8 होते. त्यांना राण्या किती होत्या? 8 होत्या. त्यांचा जेव्हा राज्याभिषेक झाला त्यावेळेस त्या मेघडंबरीला खांबही 8 होते आणि मुख्य प्रधान भटजीही 8च होते. आणि ज्यावेळेस मिर्झा राजा जयसिंगांबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा तह झाला त्यावेळेस पुरंदरला 62 किल्ले त्यांनी परत दिले. मला सांगा 6 आणि 2 किती? रायगडावर जाल तर तुम्ही पाहाल की तिथली रचना सुद्धा 100% वास्तुशास्त्राप्रमाणे आहे. परंतु या महाराष्ट्राच्या मातीचा गुणधर्म असा आहे की तेव्हापासून आजपर्यंत कोणीही दिल्लीच्या तख्तावर बसू शकलं नाही. याला कारण वास्तूची, महाराष्ट्राची भूमी रचना. या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये असा कुठलाही नेता नाही का की जो दिल्लीच्या तख्तावर बसू शकतो? का आतापर्यंत झालेला नाही? का इथून पुढे होणार नाही का? आता नाहीये. पण तरी सुद्धा महाराष्ट्राचा कुठलाही नेता दिल्लीच्या वाऱ्या करण्यापलीकडे काहीही करू शकत नाही. आणि इथल्या महाराष्ट्रातला कुठलाही माणूस दिल्लीच्या तख्तावर बसला नाही. अगदी पेशव्यांनी सुद्धा शेवटच्या क्षणाला गादी दिली ती बहादूर शाह जफरला.